आणि पुढची बातमी नाशिक विधान परिषद निवडणुकीसंदर्भातली। नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीत बंडखोरी झाली आहे। महायुतीचे शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासमोर महायुतीच्याच घटक पक्ष असलेल्या भाजपच्या 2 बंडखोरांनी दंड थोपटल्यामुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरली आहे। तरी देखील शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे। दरम्यान माझी उमेदवारी निश्चित झाल्यापासून कोणी अर्ज दाखल केले, कोणी बंडखोरी केली, कोणी माघार घेतली याबद्दल मला माहिती नाही। मी फक्त माझ्या प्रचारावरती भर देतोय असं देखील त्यांनी म्हटलंय। नाही, आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मला तिकीट जाहीर केल्यानंतर मी त्या वेळेपासून जे प्रचाराला लागलोय ते कोणी माघार घेतली, कोणी बंडखोरी केली हे मला काहीच कल्पना नाही। मी फक्त प्रचाराला सुरुवात केलेली। आत्तापर्यंत माझा पूर्ण दौरा झालेला आहे। त्याच्यामुळे मला काय घडामोडी झाल्या आणि काय मला काहीच माहिती नाही।